बेडरूममधील कोणत्या चुकांमुळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। घराची बेडरूम ही अशी जागा आहे जिथे पती-पत्नीमधील प्रेम उमलते आणि फुलते। पती-पत्नीमध्ये परस्पर प्रेम, सहकार्य आणि सामंजस्य असेल तर संपूर्ण कुटुंब सुखी होईल। पण आजकाल लग्नानंतर काही दिवसातच अनेक जोडप्यांमध्ये मतभेद, कलह आणि वाद होऊ लागतात। याचे कारण त्यांच्या बेडरूममधील वास्तुदोष देखील असू शकतात। वास्तुशास्त्रामध्ये बेडरूमसाठी काही नियम सांगण्यात आले आहेत, परंतु त्या अनेक नियमांमध्ये असे 3 महत्त्वाचे नियम आहेत ज्याचे पालन न केल्यास पती-पत्नीमध्ये प्रेम कधीच टिकू शकत नाही। त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते जाणून घेऊया। आरसा। वास्तुशास्त्र सांगते की बेडरूममध्ये आरसा नसावा, पण आजकाल बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल आणि वॉर्डरोबमध्ये आरसा असतो। हे अगदीच चुकीचे आहे। बेडरूममध्ये वेगळा आरसा लावला तरी तो अशा प्रकारे लावावा किंवा बसवावा की त्यामुळे बेड आणि बेडवर झोपलेल्या लोकांची प्रतिमा तयार होणार नाही, म्हणजेच बिछाना आरशात दिसू नये। झोपताना जर बिछाना आरशात दिसत असेल तर पती-पत्नीमध्ये प्रेम कधीच टिकू शकत नाही। ते कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर आपसात भांडत राहतील आणि त्यांच्यात तणाव निर्माण होईल। देवांची चित्रे। बेडरूममध्ये कोणत्याही देवांची किंवा देवींची चित्रे किंवा मूर्ती असू नये। यासोबतच तुमच्या मृत नातेवाईकांचे फोटोही बेडरूममध्ये ठेवू नयेत। जर असे असेल तर त्यामुळे गंभीर वास्तुदोष निर्माण होतो आणि पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडणे होतात। बेडरूममध्ये देवी देवतांची चित्रे ठेवल्याने घरात सुख समृद्धी येत नाही आणि संतती वाढवण्यातही अडथळा येतो। अनावश्यक गोष्टी। वास्तुशास्त्र सांगते की बेडरूम नेहमी स्वच्छ आणि सुगंधी असावी। बेडरूममध्ये अनावश्यक वस्तू, तुटलेले फर्निचर, फाटलेले कपडे, रद्दी असू नयेत। जर तुमच्या पलंगाच्या आत स्टोरेज बॉक्स असेल तर त्यामध्ये अनावश्यक आणि निरुपयोगी वस्तू ठेवू नयेत याची काळजी घ्या। अशा गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होतो। बेडरूममध्ये प्रणय वाढवण्याचे उपाय। बेडरूममध्ये सुगंधी रोपे ठेवा। बेडरूममध्ये परफ्यूमचा वास आला पाहिजे। बेडशीट चमकदार रंगाची असावी आणि ती स्वच्छ असावी। बेडरूममध्ये रोमॅन्टिक चित्रे लावावीत ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतेही अडथळे येणार नाहीत।